नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, तुमच्या घरात सतत कटकटी होतात का? कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. घरातील सदस्यांचे मन अशांत असते. विनाकारण आजारपण मागे लागते किंवा कामात ऐनवेळी अडथळे येतात का? जर याचे उत्तर होय असेल तर लक्षात ठेवा, हे केवळ नशिबाचे खेळ नसून तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोषाचा परिणाम असू शकतो. पण घाबरू नका, कारण आषाढ महिन्यातील कामिका एकादशी हा असा एक पवित्र दिवस आहे, ज्या दिवशी घेतलेला एक छोटासा निर्णय आणि केलेला एक सोपा उपाय तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, दारिद्र्य आणि नकारात्मकता मुळासकट उखडून फेकू शकतो. साक्षात आपले शेगावचे राया संत गजानन महाराज यांनी भक्तांच्या कल्याणासाठी आणि घरातील समृद्धीसाठी कामिका एकादशीच्या दिवशी एक अलौकिक सिद्ध उपाय सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी कोणताही मोठा खर्च नाही, कोणतेही कठीण कर्मकांड नाही. फक्त एक तुळशीचे पान, एक दिवा आणि महाराजांचा एक सोपा मंत्र. पण हा उपाय कधी, कसा आणि कोणत्या वेळेला करावा? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कामिका एकादशीला गजानन महाराजांचा हा एक महाउपाय कसा करायचा आणि हा उपाय केल्यानंतर भक्तांच्या घरात कशी आनंद, शांतता आणि लक्ष्मी अवतरली. जर तुम्हाला तुमच्या घरातील संकटे कायमची दूर करायची असतील तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आजचा हा एक व्हिडिओ तुमच्या कुटुंबाचे भाग्य बदलू शकतो. भक्तांनो, आषाढ महिन्यातील वद्य पक्षातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच कामिका एकादशी. शास्त्रात सांगितले आहे की कामिका एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडातील सात्विक लहरी अतिशय तीव्र असतात. आपल्या घरात वर्षानुवर्ष साचलेली नकारात्मकता, लोकांची वाईट नजर किंवा वास्तूतील दोष दूर करण्यासाठी हा दिवस म्हणजे एक सुवर्ण संधी असतो. अनेकदा घरात सर्व काही असूनही शांतता नसते. लहान मुले चिडचिड करतात, पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात किंवा पैशांचे मार्ग बंद होतात. जेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते तेव्हाच असे घडते. पण गजानन महाराजांनी भक्तांना कधीही महागडे नवस किंवा क्लिष्ट विधी करायला लावले नाहीत. महाराजांनी सोपे, साधे आणि प्रभावी मार्ग दाखवले. आता लक्षपूर्वक ऐका. कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी गजानन महाराजांच्या आशीर्वादाने घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. कामिका एकादशीच्या संध्याकाळी स्वच्छ स्नान करून किंवा हात-पाय धुवून घरातील देवाऱ्यासमोर बसा. गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक निरंजन दिवा लावा. एका तांब्याच्या किंवा पितळेच्या पात्रात 3 तुळशीचे पाने आणि एक कापुराची वडी ठेवा. महाराजांच्या फोटोसमोर हात जोडून डोळे मिटा आणि मनात तुमच्या घरातील सर्व संकटे, आजारपण आणि कलह दूर व्हावेत अशी आर्त प्रार्थना करा. मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर तुळशीची माळ हातात घेऊन किंवा बोटांवर मोजून कमीत कमी 108 वेळा गणगण गणात बोते या तारक मंत्राचा जप करा. जप पूर्ण झाल्यानंतर तो कापूर पेटवा आणि त्या कापुराचा धूर घरातील प्रत्येक खोलीत, कोपऱ्यात आणि मुख्य उंबरठ्यावर फिरवा. या कापुराचा धूर आणि तुळशीची ऊर्जा जेव्हा गणगण गणात बोते या उच्चारांसोबत मिसळते तेव्हा घरातील सर्व प्रकारची वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष क्षणात भस्मसात होतात. भक्तांनो,
हा केवळ पुस्तकी उपाय नाही, तर हजारो गजानन भक्तांनी अनुभवलेला सिद्ध उपाय आहे. अमरावतीच्या एका भक्ताच्या घरात सतत आजारपण आणि भांडणे असायची. घरातील वातावरण इतके तणावपूर्ण असायचे की कोणाचेही कशातच मन लागत नव्हते. कामिका एकादशीच्या दिवशी त्यांनी पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने गजानन महाराजांचे स्मरण करून हा कापूर आणि गणगण गणातबोतेच्या जपाचा उपाय केला आणि नकारात आणि चमत्कार असा घडला की अवघ्या 3 ते 4 दिवसात घरातील वाद मिटले. आजारी असलेल्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा झाली आणि घरातील वातावरण आनंदी झाले. हे सामर्थ्य तुमच्या उपायात नाही, तर तुमच्या भावात आणि महाराजांच्या नामस्मरणात आहे. उपाय करण्यासोबतच कामिका एकादशीच्या पवित्र दिवशी गजानन भक्तांनी या 3 गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. आजच्या दिवशी जिभेवर ताबा ठेवा. घरातील वृद्ध महिला किंवा कोणाशीही वाईट बोलू नका. एकादशीच्या दिवशी उष्टे अन्न फेकू नका आणि शक्य असल्यास गरजवंताला अन्नदान करा. घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी कामिका एकादशीला पूर्ण सात्विकता पाळा. भक्तांनो, या कामिका एकादशीला गजानन महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवून हा एक उपाय नक्की करून पहा. तुमच्या घरातील सर्व दुःखाचे सावट दूर होऊन सुख समृद्धीचा सूर्य नक्की उगवेल. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला हा उपाय आणि आजची ही आध्यात्मिक माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा गण गणात बोते किंवा जय गजानन. हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व गजानन भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या शेगाव दरबार या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि उपायात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री संत गजानन महाराज की जय. गण गणात बोते.